नमस्कार शेतकरी बांधवांनो, माहिती योजनेची या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही बऱ्याच दिवसांपासून प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची वाट बघत होता। आता राज्य सरकारकडून या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्याचे आदेश आले आहेत। या आदेशानुसार पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट 2025 पासून सुरू होत आहे। या टप्प्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळ्या तारखांना विम्याचे हप्ते मिळतील। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या जिल्ह्यांना विम्याचे हप्ते भेटणार आहे, पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याविषयी शासनाने कोणते निर्णय घेतलेले आहेत, कोणते कागदपत्र जमा करावे लागणार आहेत याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत। तरी व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच पहा। दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात होत असल्यामुळे जिल्ह्याची तारीख म्हणजे कोणत्या जिल्ह्यांना पीक विमा आज भेटणार आहे आणि योजनेच्या तपशिलाबाबत तुम्ही अपडेटेड माहिती घेणं खूप महत्त्वाचं आहे। तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी 8,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। पहा, राज्य सरकारने 8,000 कोटी रुपयांचा निधी हा पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मंजूर केलेला आहे। यापैकी काही निधी हा पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला होता। आता उरलेला निधी हा टप्प्याटप्प्याने डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा करण्यास सुरुवात होणार आहे। आता या ठिकाणी शासनाकडून अतिशय महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे। ती माहिती आहे की सर्व जिल्ह्यांना एकाच दिवशी हप्ते मिळणार नाहीत। प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या तारखा निश्चित करण्यात आलेल्या आहेत। सुरुवातीला 12 ते 15 जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला 12 ते 15 जिल्ह्यांमध्येच निधी वितरणाला सुरुवात होईल। त्यानंतर पुढील काही दिवसात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळेल। प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये नांदेड आणि परभणी, हिंगोली सारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे। पहा मित्रांनो, जर तुम्ही या जिल्ह्यांमधले असाल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्कीच सांगा। आता यासारख्या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। आता उरलेल्या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे। ती सुरुवात कधी तर आजपासून, आज मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट 2025 पासून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे। पण हा निधी तुमच्या खात्यात लगेच जमा होईल का? जर तुम्हाला वाटत असेल हा निधी तुमच्या खात्यात लगेच जमा होईल तर तसं होणार नाही। याबद्दल शासनाने काही महत्त्वाच्या अटी ठेवलेल्या आहेत, ज्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील। त्या अटी पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला दुसऱ्या टप्प्याचा निधी मिळेल। त्यासाठी आवश्यक अटी आहेत, ती म्हणजे आवश्यक कागदपत्रे, त्यानंतर आहे बँक केवायसी पूर्ण करणे। जर तुमचं बँक खातं केवायसी पूर्ण झालेलं नसेल आणि आधारला लिंक नसेल तर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेलं असलं पाहिजे, तरच तुम्हाला दुसऱ्या टप्प्याचा पीक विमा मिळेल। प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाडा विभागातील खालील जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलं होतं आणि त्याची सुरुवात यापूर्वी झाली आहे। आता ते जिल्हे कोणते तर नांदेड, हिंगोली, परभणी, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, धाराशिव, सोलापूर आणि लातूर। आता एक अतिशय महत्त्वाची बातमी म्हणजे दुसरा टप्पा हा जो एक मंगळवार दिनांक म्हणजे आजपासून 19 ऑगस्ट पासून सुरू होत आहे, या टप्प्यात आता उरलेल्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना निधी मिळण्यास सुरुवात होईल। आता हा निधी डीबीटीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येऊन पडेल। आता याविषयी सरकारने काही महत्त्वाच्या सूचना देखील केलेल्या आहेत। एकाच दिवशी सर्वांना पैसे मिळणार नाहीत, सगळ्या शेतकऱ्यांना पैसा मिळाला पाहिजे, त्यांना त्यांचा हक्काचा पैसा मिळालाच पाहिजे। यासाठी टप्प्याटप्प्याने प्रत्येक शेतकऱ्याला पीक विम्याचा हप्ता देण्यात येईल। आता एका दिवशी साधारण 35 ते 40 लाख शेतकऱ्यांपर्यंतच निधी पोहोचवला जाईल। त्यामुळे निधी वितरण टप्प्याटप्प्याने आणि जिल्हानिहाय म्हणजे जिल्ह्याप्रमाणे केलं जाणार आहे। केवळ ज्या शेतकऱ्यांनी खालील अटी पूर्ण केल्या आहेत त्यांनाच निधी मिळणार आहे। बँक केवायसी पूर्ण असली पाहिजे, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असलं पाहिजे, बँक खात्याची माहिती जसे की खातं क्रमांक आणि IFSC कोड। पहा मित्रांनो, या ठिकाणी IFSC कोड आणि खातं क्रमांक महत्त्वाचा आहे। काही शेतकऱ्यांजवळ IFSC कोड नसतो तो त्यांना पीक विम्याचा हप्ता मिळत नाही। त्यामुळे तुमचं खातं अशा बँकेत पाहिजे ज्या बँकेला IFSC कोड आहे। हे दोन्ही बरोबर असावे लागतात। आणि प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याबाबत अतिशय महत्त्वाची अपडेट सरकारकडून आलेली आहे। एकूण निधी जो वाटला जाणार आहे, जो शेतकऱ्यांना दिला जाणार आहे, तो आहे 2,900 ते 300 कोटी पर्यंत आणि लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आहे 55 ते 60 लाख। शेतकरी बांधवांनो, 55 ते 60 लाख शेतकऱ्यांना 2900 ते 3000 पर्यंतचा निधी वाटला जाणार आहे डीबीटीच्या माध्यमातून। हा डीबीटीच्या माध्यमातून सरळ तुमच्या बँक खात्यात येऊन पडेल। आता प्रत्येक जिल्ह्यात किती हप्त्यांचे वितरण होईल याची यादी सरकारने अद्याप जाहीर केलेली नाही, पण ती लवकरात लवकर सरकारकडून येण्याची शक्यता आहे। लक्षात ठेवा, एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत, निधी टप्प्याटप्प्याने वितरित केला जाईल। सरकारने निधी वितरणासाठी काही अतिशय महत्त्वाच्या
राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकांना प्राधान्य दिलेलं आहे। आता या बँका कोणत्या आहेत यांची नावं सुद्धा तुम्हाला माहित असली पाहिजे। आता या बँकांमध्ये समावेश आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, आपल्या सगळ्यांची लाडकी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर आहे बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ युनियन, युनियन बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर आहे कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, त्याच्यानंतर आहे आपल्या सगळ्यांची लाडकी बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक। आणि या बँके व्यतिरिक्त इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा सुद्धा प्राधान्याने याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बँक म्हणजे जिल्हा केंद्रीय सहकारी बँक म्हणजे DCC बँक, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असणारी DCC बँक। या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्याचा पीक विम्याचं वाटप होणार आहे। आता विशेष सूचना या बँकांद्वारे देण्यात आलेल्या आहेत, त्या कोणत्या आहेत तर पहिल्या टप्प्यात निधी वितरणाला सुरुवात होईल, इतर राष्ट्रीयकृत बँका आणि जिल्हा सहकारी बँकांमध्ये नंतर पैसे जमा होतील। आता तुम्हाला निधी जर हवा असेल तर तुमच्याजवळ काही महत्त्वाची कागदपत्र असणं सुद्धा बंधनकारक आहे। तुमच्याजवळ आधार कार्ड असलं पाहिजे, आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेलं असलं पाहिजे, बँकेचं पासबुक तुमच्याजवळ असलं पाहिजे आणि त्या पासबुकवर IFSC कोड अगदी बरोबर असला पाहिजे आणि त्यासोबतच 7/12 उतारा, तुमच्या जमिनीचा 7/12 उतारा हा अपडेटेड असला पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रीमियम पावती, म्हणजे पीक विम्याचा हप्ता भरल्याची जी प्रीमियम पावती असते ती तुमच्याजवळ असली पाहिजे, त्याच्याशिवाय तुमच्या खात्यात पैसा येणार नाही मित्रांनो। आता तुमची जी सगळी माहिती आहे ती तुमच्या जवळच असून चालत नाही, तर ती सिस्टीम मध्ये अपडेट असावी लागते। जर सिस्टीम मध्ये तुमची माहिती अपडेट नसेल तर मात्र तुम्हाला हप्ता भेटणार नाही, त्याच्यामुळे तात्काळ तुम्ही सगळी माहिती अपडेट करून घ्या। बँकेमध्ये तुमची KYC पूर्ण झालेली असली पाहिजे, नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन किंवा ऑनलाईन eKYC पूर्ण करून घ्या। विम्याचा हप्ता न मिळण्याची काही प्रमुख कारणे या ठिकाणी दिलेली आहेत। आता काही शेतकरी असे असतात की त्यांना विम्याचा हप्ता मिळत नाही, त्यांचं म्हणणं राहते की आम्ही सगळे डॉक्युमेंट जमा केले तरी सुद्धा आम्हाला विमा मंजूर असूनही हप्ता मिळाला नाही किंवा विमाच मिळाला नाही, आणि असे शेतकरी मग सरकारला दोष देतात। पण यामध्ये बऱ्याचदा शेतकऱ्यांची कागदपत्रे किंवा प्रक्रियेत त्रुटी असतात, म्हणजे कमी असतात, काहीतरी कुठेतरी चूक झालेली असते म्हणून हप्ता मिळत नाही। आता खालील कारणामुळे हप्ता मिळण्यास अडचण येऊ शकते, जर तुम्हाला हप्ता घ्यायचा असेल ते कारण सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे। आधार बँक लिंकिंग अपूर्ण असणे, आधार कार्ड बँकेशी न जोडलेले असणे, त्याच्यानंतर आहे NPCI लिंकिंग न झालेली असणे, बँक खात्याचे NPCI लिंकिंग पूर्ण नसणे, 7/12 उतारा अपडेट नसते, शेतजमिनीचा 7/12 उतारा जुना किंवा चुकीचा असणे, प्रीमियम पावती नसणे म्हणजे प्रीमियम भरल्याची माहिती सिस्टीम मध्ये नसणे, बँक KYC अपूर्ण असणे, त्याच्यानंतर आहे काही तांत्रिक अडचणी म्हणजे बँक किंवा सिस्टीम मधील त्रुटींमुळे सुद्धा हप्ता येण्यास उशीर होऊ शकतो। शेतकरी बांधवांनो, सरकारने नवीन नियम तयार केलेले आहेत। आता नवीन तपासणी प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि DBTच्या माध्यमातून ही प्रक्रिया अतिशय कठोरपणे लागू करण्यात आलेली आहे, जेणेकरून खऱ्या पात्र शेतकऱ्यांनाच पीक विम्याचा निधी मिळेल। जर तुमची कागदपत्रे पूर्ण आणि बरोबर असतील तरच तुमच्या खात्यात निधी जमा होईल। आणि लक्षात ठेवा, तुमची सर्व कागदपत्रे तुम्ही तयार ठेवा आणि ती योग्य पद्धतीने अपडेट केलेली असेल तर तुम्हाला दुसऱ्या हप्त्याचा निधी नक्कीच मिळेल। पण जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलाय आणि तुमच्याजवळ अपूर्ण कागदपत्र आहेत तर मात्र तुम्हाला निधी मिळण्यात अडचण येऊ शकते। तर शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीने आजपासून पीक विम्याचा दुसरा हप्त्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे। जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्ही योग्य पद्धतीने सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली असेल तर तुम्हाला या हप्त्याचा निधी, या टप्प्याचा निधी नक्कीच मिळेल, त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करू नका। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, पीक विम्यासंबंधी अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला भेटलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा।